पप्पा, हे व्हेनेझुएला प्रकरण काय आहे? व्हेनेझुएला हा एक दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे बेटा. या देशामध्ये 3 तारखेला अमेरिकेने म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथल्या त्या राष्ट्राचा जो अध्यक्ष आहे आणि त्याची पत्नी या दोघांनाही अटक करून अमेरिकेमध्ये नेलं आणि न्यूयॉर्कला सध्या त्यांना एका तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे. हा एक असा देश आहे की जो तेलासाठी आणि नैसर्गिक साधन संपत्तीसाठी प्रचंड प्रसिद्ध असा देश आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथली राजकीय परिस्थिती. 2013 मध्ये तिथला जो मादुरो नावाचा जो आता अटक केलेला जो प्रेसिडेंट आहे, राष्ट्राध्यक्ष आहे, त्याच्या आधीचं जे सरकार होतं बेटा, ह्युगो चावेज यांचं, ते हे सरकार पॉलिटिकली करप्शनमुळे त्या सरकारला बाद केल्यानंतर हे जे मादुरो यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि लोकांना एक अपेक्षा होती की चांगले दिवस व्हेनेझुएलामध्ये येतील, कारण राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून हा देश मार्गक्रमण करत होता. की समाजवादी म्हणून एंट्री केलेले हे जे मादुरो आहेत ना, या मादुरोंनी आपली जी कारकीर्द आहे, तिथली पॉलिटिकल कारकीर्द अशी होती की त्यांनी पूर्णतः जे त्यांचे राजकीय विरोधक आहेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुरुंगात डांबलं आणि अशा पद्धतीनं तिथे एक राजकीय अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. आता रिसेंटली 2024च्या निवडणुकांमध्ये सुद्धा मादुरो यांचा विजय झाला, परंतु प्रचंड आरोप झाले की या मादुरोने निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गैरप्रकार केले आणि मादुरो त्या ठिकाणी निवडून आले. हा जो देश आहे बेटा, हा आर्थिक जर दृष्ट्या आपण या देशाचा इतिहास जर बघितला किंवा सध्याची स्थिती जर बघितली तर प्रचंड महागाई या देशामध्ये आहे, प्रचंड बेरोजगारी या देशामध्ये आहे, जीडीपीचा दर घसरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनी, असंख्य लोकांनी इतर देशामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. आता अमेरिकेने ही कारवाई का केली तर अनेक कारणं जे सांगितली जातात, परंतु त्याला सगळ्यात महत्वाचं कारण, ज्या कारणावरून अमेरिकेने या मादुरोला आणि त्याच्या पत्नीला अटक केली, या देशामधून कोकेन म्हणजे ड्रगचा सप्लाय हा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो असा आरोप मादुरोवर ठेवण्यात आला, त्याच्या पत्नीवर ठेवण्यात आला आणि या कोकेनने बेटा म्हणजे अमेरिकन जे नागरिक आहेत त्यांच्याही तू मुलाखती जर बघशील तर कोकेन आणि ड्रगच्या इतका मोठा सप्लाय या देशामध्ये अमेरिकेमध्ये आहे की गेल्या वर्षीचा जो आकडा जर तू बघितलास तर 90,000 तरुण हे ड्रग्जमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला अटक केली, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आता त्याला अटक केल्यानंतर क्युबा असेल, रशिया असेल, चीन असेल, त्याला सोडण्याची मागणी या त्याच्या मित्र राष्ट्रांकडून केली जात आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?